फायनली तो दिवस आला ज्या दिवसासाठी मी खूप उत्सुक होते. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. जसं की मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं, की आम्ही पूर्णपणे इंदोर सिटी एक्सप्लोअर केली होती. त्यानंतर आमचा प्लॅन होता उज्जैनसाठी. तर उज्जैनला संध्याकाळी आम्ही 5 ते 6च्या सुमारास पोहोचलो असेल. त्यानंतर हॉटेलला चेकिंग वगैरे केली आणि लगेच आम्ही मंदिराजवळ आलो होतो. तिथे जे काही लाईट शो वगैरे असतात ते बघण्याचा आमचा प्लॅन होता. इथे स्क्रीनवरती आरती चालू होती आणि तेच बघण्यासाठी माझी एक्साइटमेंट ही नेक्स्ट लेवलला होती. स्क्रीनवरतीच होती पण खूप सुंदर आरती होती, जे बघून खूप छान वाटलं होतं. आणि जर उज्जैनला जाण्याचा प्लॅन करत असाल तर संध्याकाळी 7:10 इथे एक लाईट शो असतो, जो की अर्धा तास चालतो. पण खूप सुंदर लाईट शो आहे, मिस मात्र करू नका तुम्ही हा लाईट शो. नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही फ्रेश वगैरे झालो. सकाळी लवकर उठलो होतो, 4च्या सुमारास उठलो असेल आणि 7 सव्वा 7च्या मे बी आसपास आम्ही दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो होतो. कसलाही प्लॅन नव्हता, आम्हाला माहितीही नव्हतं सकाळी 8 वाजता इथे आरती असते, जी की आम्हाला भेटली होती. खूप नशीब आमचं की आम्हाला आरती भेटली होती. आम्हाला फक्त एकच माहिती होती, सकाळी 4 वाजता भस्म आरती असते म्हणून. त्याचा आमचा आरतीचा कसलाही प्लॅन नसताना आम्हाला आरती भेटली होती, याचाच खूप जास्त आनंद होता. त्यानंतर आम्ही कृष्ण आश्रम बघितला होता आणि लगेच आम्ही कालभैरव मंदिरही बघितलं होतं. इथे तर भरपूर गर्दी होती आणि त्याबरोबरच ऊनही प्रचंड होतं. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.